आता सांगली जिल्ह्यातून धक्कादायक बातमी। सांगलीमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सांगलीतल्या म्हैसाळ परिसरात हा सगळा प्रकार उघड झालाय। म्हैसाळ इथली जमीन जेसीबीने खोदण्यात आली, त्यावेळी जमिनीत 6 पुरलेल्या पिशव्या आढळल्या आणि या पिशव्यांमध्ये मृत अर्भक असल्याचा संशय व्यक्त होतोय। पिशव्यांमध्ये मृत अर्भक आहेत का आणि ते किती महिन्याचे आहेत हे वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे संशयाच्या फेऱ्यात आहे। या डॉक्टरचा एक साथीदार संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलाय। 3 दिवसांपूर्वी स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती। 2 मुलींनंतर तिसरी मुलगीच असल्यानं पतीनं पत्नीला गर्भपात करण्यासाठी म्हैसाळमध्ये आणलं होतं। या प्रकरणी या महिलेचा पती प्रवीण जमदाडे यालाही अटक करण्यात आली, तर डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना या पिशव्या सापडल्या। हे प्रकरण सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उचलून धरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्यासागर चव्हाण यांनी सांगितलं। हे अत्यंत धक्कादायक आहे आणि अशा प्रकारे लोकांची आपण मानसिकता बदलण्याचा खूप प्रयत्न करतो। काही ठिकाणी आपण बघितलं की मुलगी झाल्यानंतर काही लोकांनी सेलिब्रेशन सुद्धा केलेलं आहे। म्हणजे तशा प्रकारे खरं होण्याची आता खूप आवश्यकता आहे की मुलगी झाली तर लोकांनी आनंद मानायला पाहिजे, म्हणजे लोकांची मानसिकतेमध्ये कुठेतरी बदल येईल। नुसतंच डॉक्टरांना पकडूनही होणार नाहीये की जे पेरेंट्स अशा प्रकारे मुलगी असलं तर ते झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।